नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धोरणा उडवण्याची। मंडळी, खालिद का शिवाजी नावाचा एक नवा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे। काही दिवसांपूर्वीच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि तेव्हापासूनच या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानांवरनं जोरदार वादंग उठले। सिनेमामध्ये असे काही संवाद आहेत ज्यातून दावा केला जातोय की महाराजांचे 11 अंगरक्षक हे मुस्लिम होते। छत्रपतींच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम समाजाचे लोक होते। छत्रपतींनी रायगडावरती मशीद बांधली, अशी काही वाक्य या ट्रेलरमध्ये पात्रांच्या तोंडी आहेत जी खटकतात आणि हाच मुद्दा खरा वादाचा आहे। याच विषयी आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। बघूयात। रायगडावर मस्जिद पण बांधली होती। शिवाजी महाराज आपले होते कसा यायचे? खोटा इतिहास दाखवला जातोय, याचा आमचा विरोध होता आहे आणि राहील। खोटा, विकृत आणि चुकीचा इतिहास सांगणारा चित्रपट महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रदर्शित झाला नाही पाहिजे। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत चर्चेमध्ये इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे। या चर्चेत आपल्यासोबत शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली सुद्धा आहेत आणि या चर्चेत आपल्यासोबत महंत सुधीरदास महाराज हे सुद्धा चर्चेमध्ये समाविष्ट आहेत। चर्चेच्या सुरुवातीला मी महंत सुधीरदास महाराज आपल्याकडे येतो। मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे, ट्रेलर पाहिल्यानंतर कोणती अशी पहिली प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये आली? काय नेमकं आपल्याला सर्वाधिक हा ट्रेलर पाहून खटकलेला आहे? नाही, हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचं प्रथम नावच जे आहे ते खलीद का शिवाजी। आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, महाराजांचं जे नाव आहे हे आपण अतिशय आदराने घेतो। अशा पद्धतीने एकेरी उल्लेख केल्यासारखा, अत्यंत उद्धटपणे केल्यासारखा खालिद का शिवाजी हे नाव सर्वात प्रथम खटकत आहे। त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये ज्याला काही ऐतिहासिक मूल्य नाही, ज्याला काही इतिहासाचा आधार नाही, अशा कपोलकल्पित घटना, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तर एवढं आहे, जी मराठा साम्राज्याची राजधानी रायगड, या रायगडवरती मशीद बांधल्याचा उल्लेख या पात्रांच्या तोंडी घातलाय, हे तर सरासर त्या ठिकाणी खोट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते जे एक चित्र आहे जे दाखवलं जातं, ज्यामध्ये मुस्लिम अंगरक्षक आहे असं सांगितलं जातं, हे जे चित्र आहे ते एका मुस्लिम पेंटरने काढले। परंतु ते चित्र जर आपण पाहिलं तर त्या जे महाराजांच्या आजूबाजूला अंगरक्षक आहेत ते दाढी असलेले आहेत, त्यावरनं यांचं म्हणणं आहे की अंगरक्षक त्या ठिकाणी मुस्लिम आहे। परंतु त्यांना जर झूम करून आपण नीट पाहिलं तर त्यांच्या कानामध्ये बाळी घातलीये, त्यांनी कपाळावरती कुंकू लावलाय। कुठलाही मुस्लिम हा कानामध्ये बाळी घालत नाही किंवा कपाळावरती गंध देखील लावत नाही, त्यामुळे ते अंगरक्षक मुस्लिम आहे असा जावई शोध त्या चित्राच्या माध्यमातून लावला जातो। तेच या चित्रपटात घुसडलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 33% 35%च्या वर मुस्लिम सैन्य दलामध्ये होते, घोडदळामध्ये त्या ठिकाणी मंडळी होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी आणि नंतर जो उल्लेख आलेला आहे त्या साधारण 1 लाख घोडदळ असल्याचा उल्लेख आहे। त्यामध्ये शिलेदार म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे घोडे असं त्यांना शिलेदार म्हटलंय, आणि बारगीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळ सैन्यातील जे घोडे ज्यांना दिले ते बारगीर, यांची संख्या 60,000 होती। यामध्ये जे काही मंडळी असतील घोडदळामध्ये किंवा सैन्य दलामध्ये, ही पठाणांची जी एक टोळी असायची जी पैसे घेऊन कुठेही कुठल्याही सैन्यामध्ये काम करत असे, ही नॉट मोर दॅन 500 किंवा 1000 याच्यापेक्षा जास्त कुठेही नसे। त्यामुळे अशा पद्धतीने ज्या एक कपोल कल्पना आपण राबवत आहोत, मला असं वाटतंय की ते अतिशय चुकीचं आहे। आणि आपण जर पाहिलं तर चित्रपटाच्या संदर्भामध्ये जसं मोगले आझम सिनेमा आला आणि त्यामधनं असं सुरू झालं की बा ही जोधा राणी त्या ठिकाणी होती, उद्या आमची मुलं, आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील
मुलं जर तिथे गेले आणि हा चित्रपट पाहून विचारू लागले की रायगडावरती मशीद कुठे आहे जी महाराजांनी बांधली, बरोबर. ती मशीद कुठे आहे, तर अशा पद्धतीने एक नेरेटिव्ह सेट अगदी, करण्याचा अगदी, जो प्रयत्न अगदी. आहे महंत हा आपले चुकीचा आहे. आक्षेप- आम्ही चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे देखील लेखी स्वरूपात या ठिकाणी तक्रार केली आहे आणि या चित्रपटाचं जे प्रक्षेपण आहे ते थांबावं. कान सारख्या महोत्सवाच्या ठिकाणी अशा पद्धतीचे चुकीचे इतिहास संदर्भ असलेले चित्रपट थांबवण्यात यावे अशी मी महाराष्ट्र आपले आक्षेप शासनाला लक्षात विनंती आले. करेन. महंत, मला शेख सुभान अली यांना या चर्चेत आणायचं आहे. शेख सुभान अली, महंत सुधीरदास जे म्हणाले ते आपण ऐकलं असेलच, पण मला त्यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला सुद्धा. जेव्हा सिनेमाचा ट्रेलर आपण बघितला तेव्हा आपली पहिली रिॲक्शन काय होती? मी बघा, आता मी प्रवासात होतो, मी ट्रेलर नाही पाहिलेला आहे, पण विषयावरून मला त्याचं गांभीर्य माहित आहे की मला अजून हे अडचण नाही कळाली, आक्षेप नाही कळालं की खालिद का शिवाजी ही अडचण आहे, तर मग कुलकर्णी का शिवाजी असं काही पिक्चर काढायचं का? आणि राहिली गोष्ट, त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये एकेरी उल्लेख आहे, तर मग गोविंद पानसरे साहेबांची जी हत्या झाली, शिवाजी कोण होता हे एकेरी उल्लेख करून पुस्तक त्यांनी लिहिलं म्हणून हत्या करण्यात आली आहे का? मुळात दिग्दर्शकाचा उद्देश काय होता की बाबा मुस्लिम विरोधी जे छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेले आहेत त्याचा या लहान मुलावर जो परिणाम होतो आणि एक मुस्लिम मुलगा लहानपणापासून त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याचं आकर्षण वाढते आणि त्याच्यावर आधारित एकंदरीत तो पिक्चर आहे. आता यांचं जे आरोप आहे ना की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% 33% मुस्लिम नव्हते, तर मी महाराजांनाच विनंती करतो की बाबा आपण संशोधन आपण सांगावा. 30%, 25%, 20%, 15% काय किती होते आपण सांगावं ना. मुळात आपलं जे शिवाजी महाराजांना जे आपण सादरीकरण केलेलं आहे की ब्राह्मण प्रतिपालक, की बा शिवाजी महाराज तर ब्राह्मणाचे प्रतिपालक होते, मग शिवाजी महाराजांकडे मुस्लिम कशासाठी होते? एकंदरीत ही अडचण आहे. तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की पहिले हे नॅरेशन आम्हाला खोडावं लागल की शहाजहान जे मुघल होते त्याच्या दरबारी पंडितराज जगन्नाथ एक ब्राह्मण पंडित होते, विद्वान, तेलंगणा. तर एक राजस्थानचे जयपूरचे एक राजपूत राजे आहेत, त्यांनी त्यांना विनंती केली की हे पंडितराज, आपण एवढे मोठे विद्वान आहात, आपण त्या मोगलाकडे सेवा करण्यापेक्षा जर आमच्या राज्यामध्ये आले तर आमच्या राज्याची शोभा वाढेल. तेव्हा पंडितराज जगन्नाथ त्या राजपूत हिंदू राजाला उत्तर देतात, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पूर्विंतुम समर्थः अन्ये नृपालेह परिदीयमानम शाकाय वस्तान. आता हे जे पंडितराज जगन्नाथ जे ब्राह्मण विद्वान आहेत ते हिंदू राजाला म्हणतायत की मी जहागीरच्या दरबारी आहेत आणि तुम्हाला वाटते की मी तुमच्या राज्यात यावं, तर माझी जी मनोरथ आहेत, माझी मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त दिल्लीश्वर म्हणजे दिल्लीचा ईश्वर कोण? शहाजहान. आणि जगदीश्वर जगाचा ईश्वर कोण? परमेश्वर. या दोघातच आहे. इतर कोणी राजांनी मला फार फार काही देव केले तर मला मिरची मिठाला पुरे एवढंच होईल. हे मी उदाहरण का दिलं की बाबा जे ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्हाला सांगण्यात आले, त्यांच्यावर मोठ्या संख्येमध्ये तर एकनिष्ठ ब्राह्मण मोगलाकडे होते. अष्टयाम म्हणून ग्रंथ लिहिला त्या पंडितराज जगन्नाथनं त्या मोगलांच्या स्तुती सुमनामध्ये. याच्यावर चर्चा होत नाही. मग आता मला सांगा, पंडितराज जगन्नाथ का शहाजहान असं एखादं पिक्चर आलं तर याच्यात काय वावग आहे त्याच्यामध्ये? कारण त्याची निष्ठा त्या मोगलापाशी होती. आता राहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, जे संशोधकांनी इतिहास संशोधन केलेलं आहे, त्याच्यामध्ये न्यू हिस्ट्री ऑफ मराठा पार्ट 1 सरदेसाई पान नंबर 264 आणि 65 वर याचा उल्लेख आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळेला घेऊन राज्याभिषेकाच्या आधी रायगडावर वेगवेगळ्या विभागाच्या बांधकाम झालेलं असताना पाहणीसाठी जातात, तर जगदीश्वराचं मंदिराचं बांधकाम झालेलं असते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मोरोपंत, माझ्या हिंदू मावळ्यासाठी तुम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधलं, खूप चांगलं केलं, पण मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठं आहे? त्यांनी म्हटले आपण जागा दाखवावी, आदेशाचे पालन होईल. शिवाजी महाराजांनी जागा दाखवली आपल्या महालासमोर. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्यासाठी मस्जिद बांधली. आता हा संदर्भ आहे ना, तर बरोबर. तुम्हाला आपण हे हे संदर्भ संदर्भ देताय शेख सुभान अली, आपण हे संदर्भ देताय सगळे, पण मुळात ट्रेलरमध्ये जी वाक्य आहेत, ज्याला महंत सुधीरदास यांनी आक्षेप घेतला की जी टक्केवारी सांगणं असेल किंवा मग रायगडावरती मशीद बांधली असं म्हणणं असेल, हे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, संदर्भ दिला ना.
रायगडावरचे संदर्भ आहे ना. नाही नाही मी तुम्हाला रायगडावर तेच मस्जिद म्हणतोय. बांधली. न्यू हिस्ट्री ऑफ मराठा पार्ट 1 सरदेसाई पान नंबर 264-65 वर उल्लेख आहे. रायगडाची जीवनगाथा तुम्ही बघा. तेथे काझी राईकर म्हणून वास्तव लोणशी तालुका निजामपूर या धर्मगुरूला शुक्रवारची नमाज पठणसाठी शिवाजी महाराजांनी नियुक्त केलं होतं. रायगडाची जीवनगाथा पेज नंबर 7 वर याचा उल्लेख आहे. बर बर मी माझं काय म्हणणं आहे, ऐका की माझं चर्चा आहे ना, संवाद झाला पाहिजे. बरोबर. शिवाजी महाराज मुस्लिमा सोबत चांगला व्यवहार करायचे किंवा मुस्लिम शिवाजी महाराजाच्या सैन्यात होते हे काय पोटदुखी आहे का? अरे शिवाजी महाराज लोककल्याणकारी होते ना. आता मी तुम्हाला 35% उच्च विषय वर्णीय आणि काय- ब्राह्मण विषय काय लोकांच्या झालाय? सैन्यात होते. सुमन अली, आता या सुमन अली, चित्रपटाच्या सुमन अली, संदर्भात मी, तुला आपण तुम्ही जे मुद्दे उगाच मांडताय, ब्राह्मणांवर ऐका, घसरू ऐका. नका, इथे कारण महंत नसताना. महंत प्लीज मला कोकाटे सरांना चर्चेत आणायचंय. मला त्यांना विचारायचं इतिहासाचे अभ्यासक म्हणून त्यांचं आकलन काय सांगतं. ज्या पद्धतीनं अर्थात महंत सुधीरदास यांनी आक्षेप घेतले आहेत, अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेले आहेत की जे मुद्दे मांडले गेलेले आहेत त्यातले म्हणजे अगदी टक्केवारी सांगणं, मुस्लिम सैन्य किती होतं, इथपासून ते अंगरक्षक किती होतं, आपण या सगळ्याकडे कसं बघता इतिहासाचे अभ्यासक म्हणून? कोकाटे सर. छत्रपती शिवाजीचा इतिहास हा भव्य दिव्य उत्तुंग असा इतिहास आहे. आणि छत्रपती शिवाजीराजेंनी जसा स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगला, म्हणजे हिंदू धर्माभिमानी होते, म्हणजे आताच्या संकल्पना इतिहासावरती लादणं पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे सेक्युलरिझम हे ते सगळ्या मॉडर्न कन्सेप्ट आहे. बरोबर. आजच्या संकल्पना इतिहासावर लादणं हे पहिल्यांदा आपण चुकीचं आहे समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता, ते ईश्वरवादी होते, पण त्यांनी परधर्माचा कोठे द्वेष केल्याची नोंद नाही. हा, लढाई त्यांची मोगलाविरुद्ध होती, आदिलशाही विरुद्ध होती, औरंगजेबाविरुद्ध होती, अफजल खानाविरुद्ध होती, हे अगदी बरोबर आहे. पण जे रेतीच्या स्वराचे निर्माण करत असताना त्यांच्या सैन्यामध्ये महत्वाच्या पदावरती देखील मुस्लिम देखील होते. ते संख्येनं किती होते? ते 10% होते, 20% होते का 25% होते? त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. बरोबर. अभ्यासाचा विषय होऊ शकतो, पण त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. कारण ही टक्केवारी सांगणं हे पूर्णतः चुकीचं आहे, निराधार आहे आणि हे अभ्यासशास्त्राला धरून नाही. महत्वाचा मुद्दा माझ्या अगोदर सुभाण अली बोलत होते, ते गोस सरदेसाई यांच्या पुस्तकाचा संदर्भ देऊन रायगडावरती मस्जिद होती असा जो संदर्भ त्यांनी सांगितलेला आहे त्याला कोणताही समकालीन ऐतिहासिक संदर्भ नाही. आता गोस सरदेसाई इतिहासकार होते. गोस सरदेसाई धन्यवाद कोकाटे साहेब, धन्यवाद. ऐका, गोस सरदेसाई हे इतिहासकार होते. मी स्वतः पीएचडी शिवाजी महाराजांवर करत असताना गोस सरदेसाई यांचं पुस्तक मी वाचलेलं आहे. परंतु गोस सरदेसाई यांचं पुस्तक हे समकालीन नाही. त्यामुळं संदर्भाचे 2 प्रकार पडतात. एक अव्वल दर्जाचे संदर्भ आणि दुसरा आहे तो दुय्यम दर्जाचे संदर्भ. त्यामुळे गोस सरदेसाई यांचं जे पुस्तक आहे, यांचा जो ग्रंथ आहे तो अव्वल दर्जाचा संदर्भामध्ये येत नाही आणि ते समकालीन साधनामध्ये देखील येत नाही. कारण गोस सरदेसाई यांनी काय संदर्भ दिलाय? तर गोस सरदेसाई यांनी कोणताही संदर्भ दिलेला नाही. त्यामुळे गोस सरदेसाई यांनी त्यांचा जो संदर्भ आहे तो तथ्यहीन आहे, निराधार आहे. त्यामुळे रायगडावरती मस्जिद असल्याचा कोणत्याही समकालीन कागदपत्रामध्ये उल्लेख नाही. छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनचरित्राशी संबंधित जयदेशकावली, शिवभारत, राधा माधव विलास चंपू, परनार परोपराख्यान हे महत्वाचे संदर्भ साधन आहेत. आणि तसंच सभासदांनी म्हणजे कृष्णाजी सभासदांचं जे समकालीन शिवचित्र आहे नंतर त्याच काळात लिहिलं गेलेलं, शिवकालीन म्हणजेच राजाराम महाराजांच्या काळात लिहिलं, परंतु कृष्णाजी सभासद शिवकालीन व्यक्ती आहे. त्यामुळे या कुठल्याही 5 महत्वाच्या संदर्भ साधनामध्ये रायगडावरती मशीद असल्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे गोस सरदेसाई यांनी लिहिलेला जो संदर्भ आहे तो तथ्यहीन आहे, त्याला कोणत्याही स्वरूपाचा ऐतिहासिक आधार नाही. परंतु शिवाजीराजेंच्या सैन्यात मुस्लिम नव्हतेच अशा पद्धतीचा हटवाद धरणं हे देखील चुकीचं आहे. किंवा छत्रपती शिवाजीराजेंच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते असं म्हणणं देखील हटवाद आहे. ही दोन्ही मतं निराधार आहेत. बरोबर. महंत इथं हा मुद्दा आहे की जर का टक्केवारीमध्ये आपण सांगू शकत नाही, कोकाटेही म्हणाले आणि सुभान अली म्हणाले, मग आपण नेमकं करायचं काय? हो,
नाही, असं आहे की सर्वात प्रथम मी श्रीमंत कोकाटे सरांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी फॅक्ट त्या ठिकाणी मांडली. सरदेसाईंचं जे लिखाण आहे हे जे ऑथेंटिक कागदपत्र आहेत त्याला धरून नाहीये, तो एक वरवरचा इतिहास लिहिला गेलेला आहे. त्यांनी जसे 2 सेक्शन सांगितले त्यामध्ये, त्या कालखंडामध्ये रायगडावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये मशीद बांधली नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. कुठल्याही मुख्य बखरीमध्ये किंवा कुठल्याही ऑथेंटिक पत्रामध्ये त्याचा उल्लेख नाही. टक्केवारीच्या बाबत जी 35% टक्केवारी आली आहे ही कुठून जावई शोध लावला निर्मात्याने, याच्याबद्दल आम्ही साशंक आहोत. आम्ही अट्टहास करत नाही, आम्ही असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते, मुस्लिम होते, परंतु त्यांची टक्केवारी एकदम 35 वर घेऊन जायची, त्यांचे एकदम 11 अंगरक्षक त्या ठिकाणी दाखवायचे. आणि यांनी सुभान अलींनी जो मुद्दा उपस्थित केला, कुलकर्ण्यांचे शिवाजी असं म्हटलं तरी आम्ही त्याला विरोध करू, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. परंतु अशा पद्धतीने कोणाचं नाव जोडून महाराजांच्या आधी जर कोणाचं नाव लागणार असेल, आमच्या या गोष्टीला ऑब्जेक्शन आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे नाव बदललं गेलं पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. कान्स सारख्या जागतिक लेवलच्या याला असा खोटा इतिहास पाठवणारा जर चित्रपट तुम्ही पाठवणार असाल तर मी महाराष्ट्रातल्या सर्व इतिहास संशोधकांना आवाहन करेल. मी आज कोकाटे सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की सरांनी फॅक्ट ही सर्वांसमोर मांडली. सर, मी तुमचं अगदी मनमोकळं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि दरवेळेला कोकाटे सर ज्या वेळेला आम्ही चर्चेला असतो तर ही एक वाक्यता असते त्याच्या. महंत, मला आपल्याला विचारायचं आहे, आपण थेटपणे भूमिका घेतली आहे, ही विरोधाची भूमिका आहे. आपण म्हटलंय की हा सिनेमा मी कुठेच प्रदर्शित होऊ देणार नाही, आम्ही विरोध करू. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी तशी भूमिका मांडलेली आहे. म्हणून मला विचारायचं आहे, कलाकृती म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकत नाही. आणि नाही, मी पुढे पूर्ण करू दे, पूर्ण करू दे, प्रश्न पूर्ण करू दे. पण इथे चुकीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत न जाणं हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे यात आवश्यक ते बदल करून, जे अर्थातच इतिहासातल्या तथ्यांचे बदल असतील ते करून जर का सिनेमा लोकांमध्ये जात असेल, विचार म्हणून जात असेल, तर आपला त्याला विरोध असणार आहे. आमचा चित्रपटाला अशा पद्धतीच्या बदल घडल्यानंतर पहिले जे खोटे वाक्य तिथे आले ते त्यांनी काढण्यात यावे, नाव जे आहे ते बदलण्यात यावं, 11 अंगरक्षक त्या ठिकाणी नव्हते याच्यावरती त्यांनी नीट सांगावं, रायगडावरती मशीद नव्हती हे त्यांनी वाक्य काढून टाकण्यात यावे. तो चित्रपट त्यांनी हे करावा. खालिद का शिवाजी या नावावर देखील आमचं ऑब्जेक्शन आहे. हे नाव पहिले काढा. तिथे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही म्हटलं पाहिजे, आदराने नाव घेतलं पाहिजे. तुमच्या घरचे आहेत का ते? कोण आहे तो निर्माता? अशा पद्धतीने कुठे नावं लिहितात का? आणि सुभान अलींसारखा माणूस, ते स्वतः इतिहास संशोधक, आम्ही अनेकदा डिबेटला बरोबर राहिलोय, ते म्हणतात कुलकर्ण्यांचा शिवाजी. असं कसं बोलताय तुम्ही? ही कुठली पद्धत झाली? हे नाव जरी असेल तरी आम्ही त्या तो कुलकर्णी जरी प्रकाशक असला तरी आम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ. आम्ही महाराजांचा अपमान होऊ देणार नाही. महंत सुभान अली बोला. महाराज माझं काय म्हणणं आहे, आपला आक्षेप कशाला आहे? खालिदचे शिवाजी एकेरी नाव उल्लेख असल्यामुळे आहे, तर खालिद के छत्रपती शिवाजी महाराज असं तुम्हाला सुचवायचं आहे का? खालिद के छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही असं जोडता कसं काय मला सांगा ना. तुम्ही काय तुम्ही असं एक तर तुम्ही नाव टाकताय, तुमच्या अधिकारात जो प्रश्न नाहीये त्याला तुम्ही रेज करून राहिलेत. तुम्ही कसं काय सांगताय नाव चेंज करा? निर्माता ऐकणार आहे का तुमचं? तुम्ही डायरेक्टर आहात का? तुम्ही सहाय्यक आहात का? तुम्ही सहाय्यक, आम्ही नाव सुचवणार नाही, त्यांनी ते नाव घ्यावं, त्यांचा अधिकार आहे. आता जे नाव दिलंय त्याला आम्ही विरोध केलाय. शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम आहे. आमचा खोटा असा आहे की मुस्लिम हे माझे अनेक मित्र, सुभान अली साहेब तुम्ही माझे मित्र आहात, मी तुमच्या आपण अनेकदा बोलतोय भेटतोय, तो प्रश्न नाही. माझे असंख्य मुस्लिम मित्र आहेत, माझा मुसलमान म्हणून त्याला विरोध नाही. खोटा इतिहास एक तर गेल्या 20 वर्षामध्ये अनेक पद्धतीने महाराजांचा इतिहास विकृत स्वरूपामध्ये येणं चाललंय. याला कुठेतरी पुन्हा एक नवीन नॅरेटिव्ह सेट करून पुढच्या पिढीला जर अशा पद्धतीने चुकीचा इतिहास दाखवला गेला, या गोष्टीवरती माझं ऑब्जेक्शन आहे.
ना की कोकाटे सर, मुस्लिम म्हणून जो काही नावाविषयीचा आक्षेप मुसलमानांनाच महंत विरोध घेतात, करायचा हे एकेरी नाही. उल्लेख असणं, खालिद का शिवाजी असं म्हटल्यानंतर जो एकेरी उल्लेख येतोय त्याला महंतांनी आक्षेप घेतलेला आहे. आपल्याला काय वाटतं इतिहास अभ्यासक म्हणून याविषयी? हे पहा, हॅलो. तो जो चित्रपट आहे तो काय मी चित्रपट पाहिलेला नाही. हा तो चित्रपट पूर्ण पाहिल्यानंतर त्यातले जे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, त्यांची काय भूमिका आहे, चित्रपटामध्ये काय संवाद आहे, काय संदर्भ आहे, त्यावरती अधिक विस्तृतपणे भाष्य करता येईल. पण प्रथम दर्शनी जे काही दिसतात की काय 2-3 मुद्दे, ते मात्र इतिहासाच्या वस्तुनिष्ठ तथ्याला धरून नाहीत, हे मात्र खरं आहे. शेख सुभान अली, हा बोला. बघा, प्रश्न हा आहे की यांचा विरोध नेमका चित्रपट न पाहता कशासाठी आहे, हा फार मूळ मुद्दा आहे. नाही त्यांनी मांडलं ना ते सगळं. सुभान अली ऐका, त्यांनी ऐका. मांडलं, आपण चर्चा केली. अहो, ट्रेलर पाहिला ना आम्ही. चित्रपट काय करायचा, ट्रेलर पाहिला आम्ही. ऐका की आता ट्रेलर याच्यामध्ये पाहिला सुभान अली. ऐका की खालिद का शिवाजी याच्यामध्ये यांना एकेरी नावाचा उल्लेख जर वाटत असेल तर आपण हे सुचवू शकता डायरेक्टरला की छत्रपती शिवाजी महाराज, खालिद के छत्रपती शिवाजी महाराज असं त्याचं नाव ठेवावं. म्हणजे मुस्लिम शिवाजी महाराज सोबत होते, यांना महाराजांचा आक्षेप नाही आहे. आता दुसरी एक सजग विवेक बुद्धी आणि तर्काचा एक मुद्दा मी उपस्थित करू इच्छितो. जर शिवाजी महाराजांकडे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये किंवा मुस्लिम त्यांच्या सैन्यात होते हे सर्व मान्य करतायत. आता मुस्लिमांची धार्मिक भावना ही आहे की ते 5 वेळ नमाज पठण करतात आणि शुक्रवारची नमाज त्यांना एकत्रितपणे पठण करावी लागते. आता प्रश्न हा उद्भवतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यातले मुस्लिम नमाज कुठे पडत होते? म्हणजे ते नमाज पडत नव्हते का? शुक्रवारची नमाज पडत नव्हते का? म्हणजे फक्त म्हणजे बुद्धीला पटलंही पाहिजे की त्यांचा सहभाग आपण त्यांना मान्य करतोय, पण हे पण मान्य करतोय की त्यांच्या नमाज पडायची व्यवस्था शिवाजी महाराजांनी केलीच नव्हती. मला हे म्हणायचं आहे की फक्त एखाद्या विचारधारेच्या दहशतीपोटी आम्ही आमचा तर्क वापरला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे त्यांचे कमांडर होते, जे सैन्य होते, आता एस.टी. दास जे आहेत आपल्या पुस्तकात जे बरोबर आहे. सुभान अली, आपण जो मुद्दा मांडताय तो आपल्या आजच्या विषयाला अनुरूप नाहीये, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण या अनुषंगानं कोकाटे सर शेवटची कॉमेंट, 30 सेकंद शेवटची कॉमेंट. कोकाटे सर मला इथं बोलू दे थोडं. हा बोलू का मी? हो कोकाटे सर. सुभान अली जे म्हणाले की थोडा तर्क लावला पाहिजे आपण, पण तर्क हा विधायक असला पाहिजे, विध्वंसक आणि विकृत तर्क नसावा. तर्कशास्त्र, लॉजिक हे खूप मोठं प्रगल्भ सायन्स आहे. युरोपमध्ये अरिस्टॉटलने तर्कशास्त्र मांडलं, आपल्या भारतीय परिप्रेक्षामध्ये न्यायशास्त्र ही लॉजिक आहे. आणि धर्मकीर्ती म्हणून 7व्या शतकामध्ये होऊन गेला खूप मोठा स्कॉलर लॉजिक मधला. तर्काला सगळ्यात महत्वाचं व्याप्तीची गरज असते. व्याप्ती म्हणजे काय? तो धूर आहे म्हणजे अग्नी आहे. पण त्या तर्काला सुद्धा विधायक तर्क लागतो. विध्वंसक आणि विकृत तर्क चालत नाही तर्कशास्त्रामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं तर्काला काय लागतं? एखादा समुदाय उपस्थित आहे तो त्याची प्रार्थना कशी. आपण हे समजून घ्यायला हवं. इतिहासाची रायगडावरती आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारत सरकारच्या पुरातत्व खात्याने तिथं उत्खनन. बरं, आपण तथ्यांना विसरून इतिहासाकडे पाहू शकत नाही. आणि जर ती तथ्य अशा पद्धतीनं गोष्ट सांगताना, विशेषतः लहान मुलांना ती गोष्ट सांगत असताना जर मिसिंग असतील किंवा त्याची मोडतोड केली जात असेल, मी चर्चेच्या शेवटाकडे तर अर्थातच त्याच्याविषयी बोलावं लागेल, त्याला आपल्याला विरोध करावा लागेल, कारण हा आपल्या छत्रपतींचा इतिहास आहे आणि त्याच्याशी तडजोड ही अर्थातच महाराष्ट्रामधल्या कुणालाच मान्य नसेल, हे ठामपणे आपल्याला या निमित्तानं सांगावं लागेल. आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह चर्चेच्या या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.